गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, मार्केट आता इंटरेस्टिंग मोडमध्ये यायला लागले. हे कालच्या सेशनवरनं तुमच्या लक्षात आलं असेल. कसं ते सांगतो. त्याआधी आपण जाणून घेऊयात की US मार्केटमध्ये काल काय झालं, कारण सध्या ग्लोबल ट्रेंड हा थोडासा जिटरी आहे. त्यामध्ये जर आपण काल पाहिलं तर आज रात्री US मध्ये कन्झम्पशन डेटा येणार आहे, म्हणजेच इन्फ्लेशन डेटा. तर त्यासाठी मार्केट काल पुन्हा एकदा डाऊन झालं. साहजिकच आहे की जर स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे USच्या जर काही शॉर्ट कवरिंग घ्यायचं असेल तर ते आज रात्री येईल, कारण आज रात्री ड्युरिंग द मार्केट आवर्स तिथे कन्झम्पशन डेटा येणार आहे आणि त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजे येणारे फ्युचरमध्ये जे रेट कट्स वगैरे आहेत तर यातल्याही बऱ्याचशा गोष्टी. तर आता आपण जर मोस्टली एशियन मार्केट्स पाहिले तर ते आज थोडेसे बेटर पोझिशनमध्ये आहेत, हायर आहेत. म्हणजे US मार्केटचा जो इम्पॅक्ट होता तर तो त्यांनी आता ॲब्झॉर्ब केला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता वळूयात आपल्या मार्केटकडे. काल एक्सपायरी होती निफ्टीची आणि तरीही मार्केट एकदमच हाय व्होलाटाईल होतं आणि शेवटच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सडन इंजेक्शन्स बसत होते, सडन डाऊनसाईड, सडन अपसाईड. परंतु त्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली, ती म्हणजेच 22,500ला मार्केटनं पुन्हा एकदा रिस्पेक्ट केलं. हे लक्षात घ्या. 22,500च्या मार्केट खाली गेलं, अगदी 22,420 पर्यंत सुद्धा गेलं होतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की 22,500 हा शेवटी ॲट द मनीच झाला, कारण तिथनं एक सिग्निफिकंट रिकव्हरी 5 मिनिटाची जी कॅन्डल होती ती 100 पॉईंटची होती. 100 पॉईंटची कॅन्डल म्हणजे प्रचंड मोठी कॅन्डल झाली, कारण त्याच्यामध्ये 1-2 रुपयाचे प्रीमियम अगदी 20-20, 30-30, 40-40 रुपयापर्यंत सुद्धा मोठे झाले होते. परंतु मार्केट शेवटी ॲट द मनी कशाला घेऊन गेलं तर 22,500लाच. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जर मार्केटला तिथं बॉटम बनवायचा नसता तर कदाचित एवढी मोठी रिकव्हरी एक्सपेक्टेड नव्हती. परंतु शेवटच्या काही मिनिटांमध्ये झालेली जी रिकव्हरी आहे ती असं इंडिकेट करते आहे की 22,500ला मार्केटनं रिस्पेक्ट केलं आहे आणि तो लो आज फार महत्त्वाचा आहे. तो लो जर आज ब्रेक झाला तर मग मात्र एक पोटेन्शियल डाऊनसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते, परंतु ते होण्याची शक्यता मला कमी वाटते. आणि 22,500ला जर मार्केटनं रिस्पेक्ट केलं तर कदाचित आज एक शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि त्यानंतर मार्केट थोडंसं स्टेबल राहील. याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. कारण आज आहे शुक्रवार आणि US मध्ये जो कन्झम्पशन डेटा येणार आहे, म्हणजेच इन्फ्लेशन डेटा, तो आज रात्री येणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट जो आहे तो अचानक सोमवारी होणार आहे. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड ऑन आहे, कारण आज जे काही इलेक्शनचे पूर्ण जे काही रणधुमाळी आहे ती पूर्णपणे थांबणार आहे आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी आपल्याकडे जे एक्झिट पोल रिझल्ट्स आहेत तर ते यायला सुरुवात होतील. आणि जर एक्झिट पोल रिझल्ट्स जर BJPच्या फेवरमध्ये असतील, लक्षात घ्या, तर सोमवारी एकतर USचा इन्फ्लेशन डेटा जर एक्सपेक्टेशनपेक्षा बेटर आला तर तिथे एक शॉर्ट कवरिंग, प्लस शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे उद्या संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी जे काही एक्झिट पोल रिझल्ट्स येतील त्याच्यामध्ये जर BJP पुन्हा जर विन करत असेल विथ मेजॉरिटी तर या सगळ्या गोष्टींमुळे ज्याला आपण एक प्री इलेक्शन रॅली म्हणतो तर त्या हिशोबाने माझा अंदाज असा आहे की 400 ते 500 पॉईंटचं गॅपअप ओपनिंग सोमवारी पाहायला मिळू शकतं जर ह्या सगळ्या गोष्टी ठीक राहिल्या तर. कारण याच्यामध्ये ग्लोबल क्यूज प्लस लोकल क्यूज हे दोनही जर पॉझिटिव्ह असतील तर आपला लोकल क्यू जो आहे तर तो प्रचंड इम्पॅक्टफुल असणार आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की एक मोठं सिग्निफिकंट गॅपअप आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि मग त्यानंतर रिझल्ट तर अगदी जवळच आलेले आहेत आणि पाहूयात की येणाऱ्या दिवसांमध्ये काय होतं ते. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. आता जो काही काय आपण त्याला म्हणतो की जो काही आपला ओपन इंटरेस्ट आहे तो पाहण्यामध्ये फार काही पॉईंट आहे असं मला वाटत नाही, कारण मार्केट एवढं वोलाटाईल आहे आणि विक्ससुद्धा एवढा वाढलेला आहे, 24 पर्यंत गेला आहे. त्यामुळे तिथे ओपन इंटरेस्टला फार महत्त्व राहत नाही, कारण एवढे मोठमोठे स्पाइक्स येतात की तुमचे जे काही SL असतील तर ते सहज तुम्हाला एक्झिट करायला लावतात. अदरवाईज दुसरा ऑप्शन राहत नाही. जसं आपण काल 3:15च्या आसपासच पाहिलं की मार्केट 420ला होतो, 22,420च्या आसपास,
तिथनं 5च मिनिटामध्ये 100 पॉईंट मार्केटवरती गेलं की जे 22,500 क्रॉस करून गेलं होतं. म्हणजे तुम्ही पाहू शकता की आयदर तुम्ही डाऊन साईड ट्रेड घ्या, अप साईड घ्या, तुमचा एनी हाऊ जो काही SL आहे तो हिट होणारच आहे. परंतु हे इलेक्शनच्या दरम्यान होत असतं. आता पाहूयात की मेजॉरिटीमध्ये गव्हर्नमेंट विन करत आहे की काय होत आहे. कारण शेवटी इलेक्शन ही अशी गोष्ट आहे की जिथे तुम्ही प्रिडिक्शन मांडू शकता, परंतु एक्झॅक्ट तुम्ही काहीही सांगू शकत नाही की नक्की काय होईल. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. परंतु सोमवारचा दिवस हा फार इंटरेस्टिंग असणार आहे हे मात्र लक्षात घ्या. कारण बऱ्याचशा गोष्टी या शुक्रवारी आणि शनिवारी घडणार आहेत, जेव्हा आपलं मार्केट बंद असणार आहे, आज रात्री आणि प्लस उद्या. म्हणजे ह्या 2 दिवसांचा जो इम्पॅक्ट आहे तो प्रचंड मोठा असणार आहे आणि मे बी सोमवारी एक मोठं गॅपअप आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहू शकतं आजचं मार्केट. आणि जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत तर ते आपण काल पाहिलेच की त्यांनी फार अंडर परफॉर्म केलं होतं ऑलरेडी. त्यामुळे एक छोटंसं शॉर्ट कवरिंग आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे जास्त काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि मे बी मार्केटनं काल जो बॉटम बनवला आहे तो जर रिस्पेक्ट केला तर मार्केट खाली जाण्याचे चान्सेस हे प्रचंड कमी होतील. म्हणजे जर जायचं असेल तर आजच जावं लागेल, नाही तर मग पुन्हा मार्केटला चान्स मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण सोमवारपासनं नवीन महिना आणि सगळ्या नवीन गोष्टी सुरू होत आहेत आणि एकतर इलेक्शनचे रिझल्ट आहेत तेही पहिल्या आठवड्यामध्येच. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मार्केटला पुन्हा चान्स मिळणार नाही मे बी खाली जायला. एकच गोष्ट आहे फक्त जी मार्केटला पूर्णपणे ट्रॅक करू शकते, ती म्हणजे जर BJP मेजॉरिटीमध्ये विन झाली नाही तर मग मात्र मार्केटमध्ये एक सिव्हिअर फॉल आपल्याला पाहायला मिळेल. पाहूयात काय होतं आहे. आय होप ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडत असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.